मी मिनी पिझ्झा करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे छोट्या बेसवाले असे छोटे पिझ्झा बेस घेतलेले आहेत। त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे, 1 कप मी कापलेला कोबी, 2 सिमला मिरच्या मीडियम साईजच्या आणि 2 टोमॅटो मीडियम साईजचे हे मी कापून घेतलेले आहेत। इथे मी 1 मीडियम साईजचं गाजर किसून घेतलेलं आहे आणि 1 मीडियम साईजचं मी बीट घेतलेलं आहे किसून। हे पण पिझ्झासाठी इथे मी डाईट चीज घेतलेलं आहे। हे मोझरेला चीज आहे, 1 पॅकेट घेतलेलं आहे। इथे 1 कप साधं चीज किसलेलं घेतलेलं आहे। 2 चमचे मी अमूल बटर घेतलेला आहे। 1 टेबलस्पून मी चिजी सॉस घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून मी मेयोनीज घेतलेले आहे। यामध्ये पण जे तुम्ही चीज किंवा हे मेयोनीज सॉस वगैरे जे वापरणार आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता। पिझ्झासाठी इथे मी 1 टेबलस्पून पिझ्झा सॉस घेतलेला आहे, 1 टीस्पून पिझ्झा मॅजिक मसाला घेतला आहे, 1 टीस्पून चिली फ्लेक्स घेतलेला आहे, 1 टीस्पून मिक्स हर्ब घेतलेला आहे, 1 टीस्पून ओरेगानो घेतलेला आहे, 1 टेबलस्पून मी चिली गार्लिक शेजवान सॉस घेतलेला आहे, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस घेतलेला आहे, अर्धा टीस्पून मी मीठ घेतलेला आहे, 1 टेबलस्पून लसूण बारीक घेतलेला आहे। हे सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। कढई तापायला ठेवली आहे। 1 चमचा मी बटर घेत आहे। आता बटर गरम झालं आहे, त्यामध्ये मी हे लसूण टाकत आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या टाकत आहे। थोडासा लसूण मी परतून घेणार आहे। आता लसूण परतून झाला आहे, त्यामध्ये मी हा कांदा टाकत आहे। कांदा थोडासा परतायचा आहे, जास्त आपल्याला लाल करायचा नाही आहे, फक्त मऊ थोडासा व्हायला पाहिजे। इथे मीठ टाकत आहे। आता कांदा 2 मिनटं मी परतला आहे आणि आता थोडासा मऊ झाला आहे, त्यामध्ये मी हा कोबी टाकत आहे। कोबी पण आता परतून झाला आहे। आता यात मी सिमला मिरची टाकत आहे। या भाज्यामध्ये तुम्ही कॉर्न पण टाकू शकता, तेही तुम्हाला आवडत असेल, आणखी दुसऱ्या पण कुठल्या भाज्या तुम्हाला आवडत असेल त्याही तुम्ही टाकू शकता। आता सिमला मिरच पण मी 2 मिनटं परतून घेत आहे। मिरच पण आता परतली गेली आहे। मी हे सगळं स्लो गॅसवर करत आहे। यामध्ये भाज्या ज्या टाकल्यात त्या मी माझ्या प्रमाणात टाकलेल्या आहे, पण तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण घेऊ शकता। भाज्यांमध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या जास्त प्रमाणात घ्या, ज्या नाही आवडत असेल त्या कमी प्रमाणात घ्या। आता यामध्ये मी गाजर आणि बीट हे टाकून परतून घेत आहे आणि ह्या भाज्या शिजायला वेळ लागत नाही, कारण मी ह्या सर्व बारीक कापलेल्या आहेत आणि ह्या परतताना त्या शिजल्या जातात, म्हणून जास्त शिजवायच्या नाहीत की नुसतं परतले तरी ते शिजून थोड्याशा अर्ध्या कच्च्या राहिल्या तरी चालतात। आता यात मी टोमॅटो टाकत आहे। हे टोमॅटो टाकून मी चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता इथे भाज्या सगळ्या परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये मी पिझ्झा सॉस टाकत आहे, टोमॅटो सॉस टाकत आहे, चिली गार्लिक शेजवान सॉस टाकत आहे। हे सॉस पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, इथे पण तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। आता यामध्ये मी हे ओरेगानो टाकत आहे, मिक्स हर्ब टाकत आहे, चिली फ्लेक्स, पिझ्झा मॅजिक मसाला। आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे। आता हे सगळे सॉस मिक्स करून घेतले आहेत। यामध्ये मी हे चिजी सॉस टाकत आहे, मेयोनीज आणि याच्यातलं अर्ध चीज टाकत आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेतो। आता ही भाजी मिक्स करून झालेली आहे। मी परतताच भाजी शिजलेली आहे आणि याच्यामध्ये चीज मेयोनीज वगैरे टाकल्यामुळे मी मीठ कमी टाकलेलं आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त टाकू शकता। आणि ही भाजी उरली तरी तुम्ही ती ब्रेडवर लावून सँडविच करून खाऊ शकता, किंवा पराठे करायचे असेल तर त्या पराठ्यावर पण लावून तुम्ही पराठे ह्याचे लाटून तेही चांगले लागतील। म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार। आणि ही भाजी समजा उरली तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 2-4 दिवसांनी जरी केली किंवा डीप फ्रीझरमध्ये जरी ठेवली तरी ती 8-15 दिवस सहज राहू शकते। ह्याच्यात पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे, कोरडंच सगळं फक्त अमूल बटरमध्ये मी करून घेतलेली आहे। ते मी 7
पिझ्झा बेस घेतलेले आहे, त्याला मी हे बटर लावून घेत आहे. आता याला सर्वांना मी बटर लावून घेतलेलं आहे. आता यावर मी हे साधं चीज थोडं थोडं टाकून घेत आहे. आता सगळ्यावर मी चीज टाकून घेतलं आहे. आता यावर मी ही भाजी टाकत आहे. सर्व पिझ्झा बेसवर मी भाजी टाकून घेतलेली आहे. आता मी यावर मोझरेला चीज टाकत आहे. आता सगळे पिझ्झा बेस बनवून झालेले आहेत. वर मी तवा तापायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा मी बटर टाकत आहे आणि गॅस मी स्लोच ठेवला आहे. आता यावर मी एक एक पिझ्झा बेस ठेवत आहे. मी झाकण लावत आहे आणि 2 मिनिटं मी स्लो गॅसवर मी हे शिजवून घेणार आहे. हे चीज पण वितळलेलं आहे. मी आता हे प्लेटमध्ये काढत आहे. सर्व पिझ्झा तयार झाले आहे. हे बघा, चीज पण व्यवस्थित वितळले आणि खाली बघा असं ब्राऊन झालेलं आहे. जास्त करपवायचं नाही. हे 2 मिनिटच मी ठेवलं होतं. ह्याला जास्त वेळ ठेवलं तर हे करपण्याची शक्यता असते, म्हणून लगेचच ते परतायचं असतं. त्याला जाड बुडाचा तवा ठेवायचा. पातळ तवा ठेवला तर ते लगेच करपण्याची शक्यता असते. आता हे मी तुम्हाला कापून दाखवत आहे. क्रिस्पी पण झालेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे पिझ्झा बनवून बघा. हे छोटे छोटे पिझ्झा खायलाही बरे वाटतात आणि हे स्नॅक्स म्हणून पार्टीमध्ये किंवा मुलांच्या बड्डेला पण तुम्ही असे स्नॅक्स करून ह्याची जर भाजी आधीच करून ठेवली तर आयत्या वेळेला तुम्ही हे बेस आणून तुम्ही असे पिझ्झा तयार करू शकता.